नमस्कार. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने सध्या सगळ्यांची झोप उडवली आहे. राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची मोठी घोषणा झाली खरी, पण तरीही अनेक कर्जदारांना अचानक बँकांच्या आणि लोक अदालतीच्या नोटिसा का धडकतायत, यावरून मोठा गोंधळ आणि भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पण काळजी करू नका, या संपूर्ण प्रकरणामागील नेमकं सत्य आणि प्रत्यक्ष नियम आपण आज या विश्लेषणाच्या माध्यमातून अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आज आपण या संपूर्ण प्रक्रियेचे 4 मुख्य टप्पे उलगडून पाहणार आहोत. पहिलं म्हणजे या बँक आणि न्यायालयाच्या नोटिसांचं काय करायचं. दुसरं, या कर्जमाफीसाठी नेमके पात्रता निकष काय आहेत. तिसरं, जे नियमित कर्जदार आहेत त्यांच्यासाठी काय योजना आहे. आणि चौथं म्हणजे यावेळची आकडेवारी आणि मागील योजनांचा इतिहास. यातून तुमच्या मनात असलेला सर्व संभ्रम नक्कीच दूर होईल. चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि अत्यंत तातडीच्या मुद्द्यापासून, बँक आणि न्यायालयाच्या नोटिसा आणि कर्जदारांमधील संभ्रम. आता साहजिकच सर्वांच्या मनात एक प्रश्न आला असेल, राज्य सरकारने तर कर्जमाफी जाहीर केली आहे, मग ह्या तडजोडीच्या किंवा सेटलमेंटच्या नोटिसा अचानक का पाठवल्या जात आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक यांसारख्या बँकांकडून कर्जदारांना वारंवार फोन येत आहेत, लोक अदालतीच्या नोटिसा मिळत आहेत, कर्ज फेडण्यासाठी न्यायालयात हजर राहण्यास सांगितलं जातंय. साहजिकच यामुळे कर्जदारांमध्ये मोठी घबराट निर्माण झालीय की आता नेमकं करावं तरी काय. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की बँकेच्या या नोटीसला कसा प्रतिसाद द्यायचा हे पूर्णपणे तुमच्या एकूण कर्जाच्या रकमेवर अवलंबून आहे. अगदी सोपं गणित आहे. जर थकीत कर्जाची रक्कम 2 लाख रुपयांपर्यंत असेल तर अजिबात घाबरू नका. बँकेत जाऊन पैसे भरण्याची किंवा तडजोड करण्याची काहीही गरज नाही, कारण हे कर्ज थेट कर्जमाफीसाठी पात्र ठरू शकतं. पण जर हेच कर्ज 3 लाख, 5 लाख किंवा 10 लाख अशा 2 लाखांपेक्षा जास्त रकमेचं असेल तर मात्र या नोटिसांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अशा स्थितीत न्यायालयात जाऊन बँकेसोबत कर्जाची तडजोड करणं अत्यंत आवश्यक आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. या योजनेची पात्रता आणि प्रत्यक्ष निकष काय आहेत हे समजून घेऊया. 2 लाख रुपये हा आकडा अगदी पक्का लक्षात ठेवा. राज्य सरकारची 100% कर्जमाफी केवळ आणि केवळ अशाच कृषी कर्जांना लागू आहे ज्यांची थकीत रक्कम या 2 लाखांच्या मर्यादेत आहे. ही मर्यादा अत्यंत काटेकोरपणे पाळली जाणार आहे हे लक्षात घ्या. आणि यासोबतच आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, 30 सप्टेंबर 2025 ही कट ऑफ तारीख आहे. कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी तुमचं कर्ज या नेमक्या तारखेच्या आधी थकीत म्हणजेच डिफॉल्ट झालेलं असणं बंधनकारक आहे. मग ते कर्ज तुम्ही 2017 मध्ये घेतलेलं असो किंवा 2019 मध्ये, मूळ वर्ष कोणतंही असलं तरीही चालेल. फक्त कर्ज 30 सप्टेंबर 2025 पूर्वी थकीत झालेलं असावं, ही सर्वात मोठी अट आहे. चला या अटींची एक सोपी उजळणी करूया, म्हणजे डोक्यात एकदम फिट बसेल. पहिली गोष्ट, थकीत कर्ज 2 लाखांच्या आतच असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, ते 30 सप्टेंबर 2025च्या आधी थकीत झालेलं असावं. जर या दोन्ही अटी पूर्ण होत असतील तर कर्जदार या निर्णयानुसार पूर्णपणे सुरक्षित आहेत. अशा पात्र शेतकऱ्यांनी बँकांचे पैसे भरण्याची काहीही गरज नाही आणि कोणत्याही प्रकारच्या न्यायालयीन तडजोडीचीही आवश्यकता नाही. आपला तिसरा टप्पा, नियमित कर्जदारांसाठी प्रोत्साहन. जे लोक प्रामाणिकपणे आणि नियमितपणे कर्ज फेडतायत त्यांच्यासाठी काय तरतुदी आहेत ते पाहूया. आता इथली सर्वात रंजक आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा 50,000 रुपयांचा आकडा. जे लोक नियमितपणे कर्ज भरत आहेत आणि ज्यांची कर्ज थकीत नाही, अशा कर्जदारांना वाऱ्यावर न सोडता राज्य सरकारने 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रामाणिकपणाचा आणि आर्थिक शिस्तीचा सन्मानच आहे. पण पहा, हे अनुदान मिळवण्यासाठी योग्य ती कृती करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही कर्जाच्या नूतनीकरणाची म्हणजेच रिन्युअलची तारीख चुकवली तर काय होईल? कर्ज थकीत होईल आणि मग कर्जदारांना कर्जमाफीस पात्र राहतील ना या 50,000 रुपयांच्या अनुदानास. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती नक्कीच नकोय आपल्याला. त्यामुळे वेळेवर कर्जाचे नूतनीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे. असं केल्यास केवळ 50,000 रुपयांच्या अनुदानासाठीच पात्रता मिळत नाही, तर बँकेला भरलेले नियमित व्याज देखील सरकारच्या माध्यमातून परत मिळू शकतं. आता येऊया आपल्या चौथ्या आणि शेवटच्या भागाकडे, आकडेवारी आणि जुन्या योजना.
या संपूर्ण कर्जमाफीच्या प्रयत्नांचा प्रत्यक्ष आवाका किती मोठा आहे ते आता आपण पाहणार आहोत. आणि ह्या आकडेवारीवरून एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समोर येते की या निर्णयाचा किती प्रचंड मोठा जनसांख्यिकीय परिणाम होणार आहे. राज्यात एकूण 1,34,00,000 शेतकरी आहेत. त्यापैकी तब्बल 35,00,000 शेतकरी या नव्या कर्जमाफीसाठी पात्र ठरू शकतात. याशिवाय आणखी 20 ते 25,00,000 शेतकरी असे आहेत जे 50,000 रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र ठरतील. विचार करा, ही आकडेवारी या योजनेचा केवढा मोठा आवाका आपल्यासमोर उभी करते. 40,000 कोटी रुपये. होय, अगदी बरोबर ऐकल्यात तुम्ही. या सर्व कर्जमाफीच्या आणि अनुदानाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्य सरकारने तब्बल 40,000 कोटी रुपयांच्या प्रचंड निधीचा प्रस्ताव ठेवला आहे. एवढा मोठा निधी या योजनेचं गांभीर्य आणि यामागील सरकारच्या आर्थिक तयारीचे मोठेपण अधोरेखित करतो. चला पुढे जाऊया आणि पाहूया हे सगळं कसं विकसित होत गेलं. राज्याच्या धोरणात कर्जमाफीचा हा काही पहिलाच प्रसंग नाहीये. 2008 मध्ये 36,00,000 शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी झाली होती. त्यानंतर 2017 छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना राबवण्यात आली. मग 2019 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना आली आणि आता 2026च्या दृष्टिकोनातून ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना समोर आलीय. हा एक ऐतिहासिक क्रम आहे जो राज्याच्या कृषी धोरणांची दिशा दाखवतो. एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो आपण अजिबात विसरता कामा नये तो म्हणजे जुन्या योजनांचा अनुशेष. 2017 आणि 2019च्या योजनांमध्ये जे पात्र होते पण ज्यांना लाभ मिळाला नाही असे सुमारे 6,56,000 शेतकरी आजही प्रलंबित आहेत. त्यांचे अंदाजे 65,000 कोटी रुपये थकीत आहेत. विशेष म्हणजे राज्य सरकारने या प्रलंबित आणि जुन्या खात्यांचा निपटारा करण्यासाठीही निधी प्रस्तावित करण्याचं ठरवलं आहे, जेणेकरून कोणावरही अन्याय होणार नाही. तर जसजसे राज्य मंत्रिमंडळ या कर्जमाफीचा अंतिम शासन निर्णय निर्गमित करण्याच्या तयारीला लागले तसतसा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. सरकारी पातळीवरील या अचूक तारखा, तांत्रिक निकष आणि नियमांचा गुंता सोडवून आपला हक्क मिळवण्यासाठी कर्जदार खरोखरच सज्ज आहेत का? हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणार आहे. येत्या काळात मंत्रिमंडळाचे निर्णय कसे लागू होतात आणि प्रशासकीय पातळीवर हे कसं हाताळलं जातं हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. आजचं हे सविस्तर विश्लेषण आपण इथेच थांबूया. या माहितीमुळे तुम्हाला सद्यस्थितीची योग्य दिशा समजण्यास नक्कीच मदत झाली असेल. अशाच महत्त्वपूर्ण स्पष्टीकरणांसोबत पुन्हा भेटूया.